नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आणि आज या कादंबरीचा भाग 35वा. आणि सकाळी सकाळी पडक्या चौधरीच्या वाड्यातल्या खालच्या खांबाजवळच्या झोपडीत राहणाऱ्या गोंगल्या गारुड्याला भेटली. गोंगल्याची बायको त्याला सोडून पळाली होती आणि गोंगल्या कोणाकोणाची कसलीही कामं करून पोटाला दारू आणि भाकरी मिळवत होता. अनिला सकाळी सकाळी आपल्या झोपडीच्या दारात बघून गोंगल्या गारुड्याला आश्चर्य वाटलं नाही. तो चहाचा फुटका कप घेऊन आपल्या झोपडीतनं बाहेर येत म्हणाला, "आणि बाय, सोनीपायी आलीस ना तू? तुझं काम झालं म्हणून समज." आणि हसली आणि म्हणाली, "गोंगल्या, म्हणजे तू गावात राहतोस तर." आणि आता गोंगल्या हसला आणि हसत गोंगल्याला म्हणाली, "हे बघ गोंगल्या, आज संध्याकाळपर्यंत मला त्या रांडेच्या कपड्याचा तुकडा नाहीतर केस पाहिजे. यावेळी तुला 2 फेणीच्या बाटल्या, 2 शेर मटण आणि 50 रुपये मी देईन." आणि गारुडी गोंगल्या आनंदानं डोकं हलवत म्हणाला, "अने तू लाग सोनीच्या कामाला, मी आत्ताच निघतो." आणि आपल्या घरी आली. त्याच दिवशी दुपारी गोंगल्यानं डबा घेऊन खडकावर जायच्या निमित्तानं कोंपणावर सुकत घातलेल्या सोनीच्या तांबड्या परकराचा एक तुकडा कापून तो सरळ आणीच्या घरी आला. आणि त्याच क्षणी तांबड्या आजीचं आणि सोनीचं नशीब फुटलं. तांबड्या आजीच्या फुटक्या नशिबानं त्याच दिवशी दुपारी जेवताना तांबडी आजी सोनीला म्हणाली, "सोने, तुझे कपडे यापुढे तू घरात सुकत घाल आणि केसाचा गुंता चुलीत टाकायचा विसरू नकोस." पण त्यावेळी आजीला माहिती नव्हतं की आणीच्या हातात सोनीच्या लाल परकराचा तुकडा होता आणि त्या तुकड्यानं ती सोनीचे ग्रह फिरवत हसत हसत बसली होती. तांबड्या आजीनं सोनीला कपड्याबद्दल आणि केसाबद्दल सांगितल्याबरोबर सोनीला आपण सकाळी धुवून कोंपणावर सुकत घातलेल्या लाल परकराची आठवण झाली आणि तिने जेवण आटोपल्यावर ती तो परकर आणायला गेली. तिच्या लक्षात आलं कोणीतरी तिचा परकर कापलाय, त्याचा एक तुकडा काढून टाकलाय. तशी ती माय माय करत धावत तांबड्या आजीकडे आली. तांबडी आजी सोनीच्या परकराकडे बघत राहिली आणि त्याच क्षणी तिला कळलं की सोनीचा पुन्हा एकदा घात झालेला आहे. वास्तविक तांबड्या आजीनं सोनीला हरीचा नाच सोडण्याबद्दल समजावलं होतं. तिला आणीची माफी सुद्धा मागायला सांगितली होती, पण सोनीने त्या गोष्टीला साफ नकार दिला होता. पण त्यावेळी मात्र ती आपल्या आईला म्हणाली होती की माय, ह्यापुढे मी हरीच्या वाटेला जाणार नाही, पण फाटकाजवळ येऊन माझी आबरू काढणाऱ्या आणीची मी कधीही जाऊन माफी मागणार नाही. आजी गप्प बसली होती त्यावेळी. सोनीचं सुद्धा बरोबर होतं. आणि त्यात आजीला कळलं की हरी मुंबईला गेलाय आणि नंतर तिने खरोखर सुटकेचा निश्वास सोडला होता. पण आता हा परकर. तांबडी आजी त्याच दुपारी घरातनं बाहेर पडली. तिला ठाऊक होतं आणीने काही सोनीला करायचं ठरवलं तर ती ते रात्री 12 वाजता करणार होती. आत्ता दुपारचे 3 वाजले होते, म्हणजे अजून वेळ गेलेली नव्हती. तांबडी आजी सरळ चालत चालत आणीच्या अंगणात पोचली. त्यावेळी समोरचं दार उघडं ठेवून आणि वडाच्या पानांना टाचण्या टोचत बसली होती. आजीने ते बघितलं, ती नखशिखांत थरथरली. आणीने दारात सावली बघितली. तिने मागे वळून बघितलं तर दारात तांबडी. आणि आजीला भयंकर शिव्या देत उठली. दार बंद करायला लागली, पण आजीने दारात पाय घालून तिला अडवलं. आणीला लोटून ती आत आली आणि शांतपणे म्हणाली, "अने, सोनीचा परकर कापला गेलाय आणि त्याचा तुकडा तुझ्याकडं आहे हे मला ठाऊक आहे. पण आता झालं गेलं विसरून जा. सोनीला माफ कर. ती पुन्हा तुझ्या हरीच्या वाटेला जाणार नाही." आणि ती पुरुषी वळणाची आणि आपल्या छाती नसलेल्या छातीवर दोन्ही हातानं बुक्के मारत म्हणाली, "तुझी सोनी माझ्या स्वच्छ हरीकडे झोपली आहे. आता तो त्या गोळाची चव सोडायला तयार नाही आणि हे तू आणि सोनीने मिळून केलंय. पण तांबडे, तू विसरलीस, माझा हरी आणीचा हरी आहे आणि आणीच्या हरीला तिने रस्त्यावर टाकलेलं नाही." आणि आजी थोड्या लाचारीनं म्हणाली की "आणि, अगं तरुणपणात अशी चूक होते, पण आता पुन्हा सोनी चूक करणार नाही, मी हमी देते." आणि पुन्हा किंचाळून ओरडली, "तू तांबडे, तू तू मला स्मशानात नागडी नाचणारी म्हणतेस आणि माझ्या पोरावर करणी करून पुन्हा आपल्या पोरीची हमी देतेस?
रांड कुठली, चल इथून चालती हो, पुन्हा इथं आलीस तर बघ. आणि तांबडी आजी मागे वळली. तिला कळलं या क्षणी आणि पुढे कितीही गिडगिडलं तरी ते व्यर्थ आहे. तरी शेवटचा प्रयत्न म्हणून तांबड्या आजीनं आनीच्या दारात आपले दोन्ही पाय फाकवून आपले दोन्ही हात पसरवून ती म्हणाली, "आने, जर माझ्या सोनीला काही झालं तर तुझा हरी माझ्या मुठीत आहे." आणि आजीने आपला हात वर करून मूठ आवळून आनीच्या दारावर ती मूठ जोरात मारली आणि अप्रत्यक्षपणे आनीला धमकी देऊन ती आनीच्या दारातनं बाहेर पडली. तांबड्या आजीला वाटलं आणि आपल्या धमकीला घाबरून आपल्या पोरासाठी गप्प बसेल, पण नाही. तसं काही झालं नाही. त्याच रात्री सोनीच्या उजव्या अर्ध्या शरीरातनं वारं गेलं. तिचं तोंड एका बाजूला वाकडं झालं. उजवा हात, उजवा पाय लुळा पडला आणि सोनीला अर्धांगवायूनं पुरेपूर लुळं पांगळं करून टाकलं. सोनीची वाचासुद्धा गेली होती. तिच्या वाकड्या तोंडातून लाळेची धार लागली होती. सोनीला आता थोडीसुद्धा हालचाल करता येत नव्हती. अर्धवट मेलेल्या माणसासारखी ती एका रात्रीत वेडीवाकडी झाली. माझ्या तांबड्या आजीने सोनीची ही स्थिती बघितली आणि ती एकदम थंडच झाली. सोनीच्या तोंडात चमच्यानं घातलेलं नगभर पाणीसुद्धा तिला गिळता येत नव्हतं. ते तिच्या तोंडातनं खाली पडायला लागलं होतं. तांबड्या आजीच्या सोनीला नामदेवाच्या आनीने भयंकर शिक्षा दिली होती. त्या एका क्षणात सोनी जीवनातनं पूर्णपणे उठली होती. सोनीच्या आजारपणाची बातमी कळल्याबरोबर मुंबईहून तात्या, नारोभट, केशव, लता, पेदीमाय, धोंडीबा, बाळू, कुंदामामी, तारीकाकू आणि कुंदाच्या घरची सगळी मंडळी धावत कुमठ्याला आली. पण ते सगळे येण्यापूर्वीच मी, अनिलदादा, आई आणि छाया अगोदरच कुमठ्याला पोहोचलो होतो. तांबडी आजी, केशव आणि लता आल्यावर सोनीकडे बघून धाय धाय रडत होती. रूपाने आजीला कसं तरी सावरून धरलं होतं आणि नेहा कपाळावर आठ्या घालून का होईना सोनीचं सगळं काही करण्यात गुंतलेली होती. केशवदादांनी सोनीला लगेच मुंबईला मोठ्या डॉक्टरकडे न्यायचं ठरवलं होतं, पण आजीने त्या गोष्टीला साफ नकार दिला. माझ्या तांबड्या आजीला ठाऊक होतं आता आनीशिवाय तिच्या सोनीला कुणी म्हणजे कुणीही बरं करू शकणार नव्हतं. उलट विनाकारण पैसा आणि वेळ वाया गेला असता. तांबड्या आजीकडे सगळेजण 8 दिवस राहिले. आता आजीसारखं सोनीकडे बघून बसत रडायला त्या कोणाला वेळ नव्हता. सोनींनी हे आपल्या कर्मानं आपल्यावर ओढवून घेतलं होतं. आता कोणी सापाच्या बेळात हात घातला तर तो साप चावणारच ना. मला मात्र आजीच्या ह्या परिस्थितीत माझ्या आईने थोडे दिवस तिच्याकडे ठेवलं. मला आजीकडे बघून फार वाईट वाटायचं. पूर्वी मी कधी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी बागेत अभ्यास करताना आजी माझ्याजवळ बसून पान खात नाही तर तपकर ओढत बसायची. अशा वेळी कधी माझघरात सोनी आणि नेहा मावशीचं मोठ्यानं भांडण चालू व्हायचं. ते आवाज ऐकून माझी आजी माझा हात धरून मला व्याकुळतेनं म्हणायची, "कमल, मी काय वाईट केलं ग त्यामुळे अंबाबाई मला ही शिक्षा देतीये?" कदाचित कमल, माझ्या पदरात अंबाबाई सुख घालत असताना माझा पदर फाटका निघाला बघ. आणि मग सगळे सुखाचे मोती घरंगळून मातीत गेले की ग. आणि हे बोलता बोलता माझी सुंदर आजी रडायला लागायची. त्यावेळी मी फार लहान होते, पण माझ्या आजीचं ते रडणं मला त्यावेळी फार लागायचं. मी माझ्या आजीला खूपदा रडतानाच पाहिलं होतं. देवानं सुंदर हसणं देऊन सुद्धा माझ्या आजीला मी नेहमी रडताना जास्त पाहिलं. आमच्या सोनी मावशीला आता जरासुद्धा हालचाल करता येत नव्हती. आजी तिला ताटात इवलं इवलं घेऊन कसं तरी भरवायची. अर्थात सोनी आपले देहधर्म अंथरुणावर करायची, त्यामुळे तिच्या गादीवरच्या चादरी वारंवार बदलायला लागायच्या आणि त्या धुताना आमची नेहा मावशी सोनीला शिव्या घालत राहायची. नेहा मावशीचं सुद्धा बरोबरच होतं ना. एक तर सोनीमुळे तिचं लग्न कुठे जमत नव्हतं आणि सोनी हरीचं तुटल्यामुळे तिला आता बाज्याची आशा उरली नव्हती. आणि हे सगळं कमी म्हणून का काय, आता सोनीचं हागणं मुतणं काढणं तिच्या नशिबात आलेलं होतं. त्यामुळे आमच्या नेहा मावशीचा आता नुसता जळफळाट व्हायचा. यावेळी नेहानं आपली दुष्ट वृत्ती दाखवली होती. ती येता जाता लुळ्या पांगळ्या सोनीला बोलत राहायची, टोमणे मारत राहायची. सोनीची चादर काढताना दसमुसळेपणानं काढायची. एकदा तर तिने सोनीच्या अंगाखालची चादर एवढ्या जोरात ओढली की बिचारी सोनी मावशी सरळ पलंगावरनं दबकन खालीच पडली. त्यावेळी उठण्यासाठी चाललेली तिची केविलवाणी धडपड मलाही चटका लावून गेली. त्यावेळी आजीने रागाने नेहाला फटकारलं की, "नेहे,
सोनी तुझी बहीण आहे, ह्या तिच्या परिस्थितीत आपण तिला सांभाळायला पाहिजे. आणि त्यावेळी नेहा मावशी सोनीकडे बोट दाखवून किंचाळली की माय, या रांडेनं हरीबरोबर गोडसं खाल्लं आणि आता त्याचं फळ मी भोगू का? तू तिची आई आहेस, तू काढ तिचं हागणं मुतणं. यापुढे मी तिचं काही करणार नाही. आणि त्या दिवसापासनं माझी आजी सोनीचं सगळं काही करत राहिली होती. त्यावेळी सोनी व्याकुळ नजरेनं आईकडे बघत राही. त्यावेळी ते भरलेल्या डोळ्यातले अश्रू आजीच्या हृदयाला घरं पाडत आणि ती कळवळ्यानं सोनीला म्हणत असे की सोने, पोरा मी तुला सांगितलं होतं ना गं, मग का त्या हरीच्या वाट्याला गेली तू? आजी सोनीला अर्धांगवायू झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी आनीकडे धावत गेली, पण आनी त्यावेळी आपल्या घराला कुलूप लावून नामदेव सकट हरीकडे निघून गेली होती आणि आता आजीला ती परत येईपर्यंत वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तांबडे आजीची पुरुषी वळणाची नेहा आता आपल्या घरात उबून गेली होती. लग्न सोडा, साधं बाहेर फिरायला सुद्धा तिची आई तिला पाठवत नव्हती. सोनीचं हे असं झालं, निदान ती पाळी नेहावर येऊ नये असं तांबडे आजीला वाटत होतं, पण त्यामुळे नेहा कंटाळली होती. तिला येऊन जाऊन चुलीकडे लाकडं घाला, भात कढी शिजवा, सगळ्यांना गिळायला घाला, हेच नशिबात आलेलं होतं. त्यात कमी म्हणून का काय, आता त्या सोनीचं दुखणं तिला काढायला लागत होतं. कारण शेवटी तिची म्हातारी माय सोनीचं करून करून किती करणार होती. तिच्या चादरी, तिची फडकी तिलाच धुवायला लागत होती. नेहाला नेहमी वाटायचं की आपल्या भावनांचा, आपल्या लग्नाचा कोणी विचारच करत नाही. स्वतः तिच्या मायनं नलीचा नवरा गळा चिरून मेल्यावेळी नलीच्या दुसऱ्या लग्नाचा विचार केला होता. सोनीचं प्रकरण झालं त्यानंतर सुद्धा ती बाळकृष्ण भटाकडे सोनीच्या लग्नासाठी धावली होती, पण कोणाच्या लक्षात मी सुद्धा घरात आहे हे लक्षात येत नाही असं तिला वाटत होतं. तिला वाटत होतं की फक्त कामापुरती त्या सगळ्यांना नेहा हवी आहे. या घरात आपण फक्त कामवाली, निव्वळ चुलीपुढे वाकणारी कामवाली, कपडे धुणारी कामवाली. नेहा या विचारानं आपला राग माझघरातल्या भांड्यावर, आईवर, सोनीवर आणि आजीच्या रावणावर काढायची. अनेकदा नेहानं आईने तिला 1000 वेळा सांगून सुद्धा रावणाला खूप वेळा उपाशी ठेवलं आणि उपाशी रावणापुढं उभं राहून ती त्याला म्हणायची, मेल्या 10 तोंडाच्या रावणा, माझ्या एका तोंडाची भूक तुला भागवता येत नाही आणि मी मात्र तुझ्या 10 तोंडाची भूक भागवायची. मर मेल्या उपाशी. आधी माझं लग्न जुळव, मग मी तुला हवं तेवढं जेवायला वाढीन. आणि बिचारा तांबड्या आजीचा रावण नेहाचं ते रूप बघून जेवणाची आशा सोडून खूप वेळा उपाशी पोटी झोपी जायचा. कधी आजीच्या ते लक्षात आलं की नंतर ती त्याला वाढायची. पण आता सोनीमुळे तिला सुद्धा रावणाकडे बघायला वेळ नाही व्हायचा आणि मग आजीच्या रावणाला खूप वेळा उपवासच गाडायचा. कधी कधी नेहाला वाटायचं शकू आपल्या घराशी वागली ते बरोबर वागली. कदाचित तिने दामोदर पंतांना मायच्या सांगण्यावरनं नकार दिला असता तर आज ती सुद्धा माझ्यासारखी या घराची मोलकरीण होऊन राहिली असती. आपल्या अक्कल हुशारीनं ती सुटली, मी काय करू? मेले कोमठ्याचे सगळे तरुण रोगानं मेले मागणी घालायला मला. रोग लागला सगळ्यांना. आणि नेहा नंतर कोमठ्यातल्या सगळ्या तरुणांना शिव्या शेप देत बसायची. खूप वेळा तिला असं सुद्धा वाटायचं की त्या संध्याकाळी सोनीऐवजी तिला जर कोणी खडकाच्या कापारीत नेलं असतं तर किती बरं झालं असतं. निदान थोडा वेळ तरी आपल्याला पुरुषाचा सहवास भोगता आला असता. पण ते सुखसुद्धा मेलं आपल्या नशिबात नाही. नेहा या सगळ्या विचारानं भयंकर अस्वस्थ व्हायची. वास्तविक तांबड्या आजीला नेहाच्या भावना कळायच्या, पण ती तरी काय करणार. नेहाच्या पुरुषी रूपामुळे एकही स्थळ तिला येत नव्हतं. त्यात तिचा भांडखोर आणि खादाड स्वभाव सगळ्यांना माहिती होता. तरी तांबड्या आजीनं रूपाला असंच आजूबाजूला नेहासाठी खडा मारायला सांगितलं होतं. त्यावेळी त्या घरातली म्हातारी म्हणायची, अगो रूपे, आमच्या घरात 2 पुरुष आहेत, आता हा 3रा पुरुष घरात घेऊन आम्ही काय करणार? आणि रूपानं येऊन ते आजीला सांगितलं. तसं तांबड्या आजीनं ठरवलं की सोनी जरा बरी झाली की बाळकृष्ण भटाला नेहाच्या लग्नाचं सांगून ठेवूया, पण सध्या तरी आजीला नेहाच्या लग्नाचा विचार करायला फुरसत नव्हती. तांबडी आजी जिची वाट बघत होती ती आणि शेवटी मुंबईहून कोमठ्याला आपल्या घरी आली आहे. हे जेव्हा रूपानं आजीला येऊन सांगितलं त्यावेळी दुपारचे 12:30 वाजले होते.
आजीने लगालगा तोंड धुतलं ती आनीच्या घरी निघाली. तांबड्या आजीला ठाऊक होतं आणि आपल्या घराचं दार नेहमी उघडं ठेवते. आजी आनीच्या अंगणात पोचली त्यावेळी तिथल्या दोरीवर कपडे सुकवायला टाकलेले होते. आजीने त्यातल्या निळ्या रंगाचा शर्ट इकडे तिकडे बघून पटकन काढला आणि तो आपल्या मोठ्या वक्षस्थळात दडवला. तांबड्या आजीला ठाऊक होतं नामदेव नेहमी सफेद शर्ट घालतो आणि हा शर्ट निळा होता, म्हणजे नक्कीच हा हरीचा शर्ट. हा शर्ट बाजीचा नसावा, कारण हरी इतके दिवस आनीकडे राहिलेला होता. तांबड्या आजीनी शर्ट लपवल्यावर ती सरळ आनीच्या घरात आली. त्यावेळी आनी चुलीत कणसं भाजत बसली होती. तांबडी आजी आनीच्या दारात उभी राहिली आणि म्हणाली, "आने." आणि आनीने मागे वळून बघितलं, पण दारात तांबड्या आजीला बघून न रागवता ती म्हणाली, "हे बघ तांबडे, तू विनाकारण माझ्याकडे येऊ नको." तांबडे आजी एकदम गरजली आणि म्हणाली, "आने, तू माझ्या सोनीला ठीक कर, नाहीतर." त्यावर आनी हसली. तांबड्या आजीला म्हणाली, "अगं ये की तांबडे, ही कणसं खा. तुम्हाला लोकांच्या घरचं काहीही खायला आवडतं ना, मग ही कणसं खा आणि तुझ्या सोनीला सुद्धा ने हो." आणि तांबडी आजी निमूटपणे मागे वळली. आजीनी घरी आल्यावर तिची वाट बघत बसलेल्या रूपाला आणि नेहाला म्हटलं, "तुम्ही आत्ता मला काही विचारू नका." आणि तिने कात्री घेऊन तो निळा शर्ट आपल्या पोलक्यातनं काढला आणि त्या शर्टाचा एक चौकोनी तुकडा कापून नेहाकडे देत म्हणाली, "जा, हा तुकडा रावणाच्या जवळ ठेव." परत तिने तो शर्ट आपल्या मोठ्या वक्षस्थळात दडवला. ती पुन्हा आनीच्या घराकडे निघाली. जाताना रूपानं तिला विचारलं की, "माय, मी येऊ का?" पण नको म्हणून आजी भराभरा आनीच्या घराकडे गेली. आनी कणसं भाजून नुकतीच चुलीकडनं उठली होती. आजीला पुन्हा आपल्या दारात बघून ह्यावेळी मात्र ती चिडली, कारण नामदेव जेवायला यायची वेळ झाली होती. आजीने आपल्या नवऱ्यासमोर आपल्याला काही वेडंवाकडं बोलू नये असं आनीला साहजिक वाटत होतं. ती एकदम रागवून तांबड्या आजीला म्हणाली, "अगं तांबडे, तुझं घर जळलं का? का सारखी माझ्या घराकडे पळतीयेस?" तांबडी आजी शांतपणे आनीच्या समोर उभी राहिली. म्हणाली, "हे बघ, माझं घर जळलं नाही, पण मी मात्र तुझं घर जाळायला आली आहे." आणि तिने आपल्या मोठ्या वक्षस्थळाच्या खळगीतनं हरीचा शर्ट काढला आणि तो शर्ट आनीच्या अंगावर फेकत म्हणाली, "घे तुझ्या हरीचा शर्ट घे. आणि आने, जर उद्यापर्यंत माझी सोनी ठीक झाली नाही, तर मी रात्री तुझ्या हरीवर मूठ मारीन, त्याला रक्त ओकायला लावून ठार मारून टाकीन. आणि मी हे अंबाची शपथ घेऊन तुला सांगतेय." भयचकित नजरेनं त्या कापलेल्या शर्टाकडे बघणाऱ्या आनीला तांबडी आजी पुन्हा शांतपणे म्हणाली, "हे बघ, माझी सोनी ठीक झाली तर मी हरीला सोडीन, पण लक्षात ठेव, तो शर्टाचा तुकडा नेहमी माझ्या जवळ असेल, कळलं?" आणि आनी काहीही न बोलता आपल्या सफेद पडलेल्या तोंडानं तांबड्या आजीकडे बघत राहिली. तांबडी आजी नंतर काही न बोलता घरी आली. आजी घरी आली तर रूपा नेहाने तिला एकदम विचारलं, "माय, काय झालं?" तांबडी आजी थकून आराम खुर्चीत बसली आणि म्हणाली, "हे बघ रुपे, मी शेवटचा प्रयत्न केलाय. आणि जर आनीने सोनीला बरं केलं नाही, तर मात्र मरेपर्यंत सोनीला असंच राहायला लागेल." पण माझी शहाणी तांबडी आजी आपला डाव जिंकली होती. त्याच दिवशी संध्याकाळी सोनीमध्ये हळूहळू सुधारणा होत गेली आणि त्या दिवशी दुपारपर्यंत ती एकदम ठीकही झाली. पण तरीही त्यानंतर सोनीचे ओठ हसताना जरा वाकडे होत असत, पण आमच्या सुंदर सोनी मावशीला ते वाकडं हसणं शोभून दिसायचं. सोनी बरी झाली आणि तांबड्या आजीने तिला जवळ घेतलं. कळवळून सांगितलं की, "सोने पोरी, यापुढे हरीच्या नादी लागू नकोस. ती आनी तुला कधीच आपली सून करणार नाही, पण तू मात्र नाहक प्राणाला मुकशील ग." आणि आनीच्या करणीचा प्रसाद चाखलेल्या सोनीनं निमूटपणे मान हलवली. आजीने सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर एकदा रूपाने तांबड्या आजीला हळूच सांगितलं की, हरी सोनीला भेटायला 2-3 वेळा तिच्या घरी आला होता, पण सोनीने त्याला भेटायला साफ नकार दिला होता, कारण पुन्हा ते विकतचं दुखणं ती गळ्यात घालून घेऊ इच्छित नव्हती. या घटनेनंतर हरी कुमठ्याला पार कमी यायला लागला आणि मग त्याचं आणि सोनीचं प्रकरण खरोखर संपून गेलं. सोनी बरी झाल्यावर आजीने लगोलग बाळकृष्ण भटांना बोलवलं. नेहासाठी एखादं स्थळ पाहायला सांगितलं. तेव्हा बाळकृष्ण भट म्हणाले,
तांबडे माय, नेहासाठी स्थळ मिळणं जरा कठीण आहे, पण मी प्रयत्न मात्र नक्की करेन. माझी तांबडी आजी आता खूप थकली होती. तिच्या जीवनातल्या घडामोडीने तिला थकवलं होतं. सोनी बरी झाल्यावर पुन्हा एकदा केशवलताचं कुटुंब, माझी आई, अनिल दादा सगळे तांबड्या आजीच्या घरी आले. आजीचं घर पुन्हा एकदा भरून गेलं. तरीसुद्धा त्या भरल्या घरावर कसलं तरी सावट आलं होतं. कुमठ्यात आलेल्या केशवलताजवळ जेव्हा तांबड्या आजीनं येशाची चौकशी केली, त्यावेळी केशवने तिला सांगितलं, येशा सुखरूप दुबईला पोहोचला, त्यानंतर तो चांगल्या कंपनीत लगेच कामाला लागला, असं त्याचं पत्र आलं होतं. पण त्यानंतर मात्र त्याचं पत्र किंवा कोणाकडे काही निरोप त्यांनी पाठवलेला नव्हता. तांबड्या आजीने हळूच लताला विचारलं की, लते, येशानं घराबद्दल काही विचारलं का गं? लता क्षणभर घुटमळली, पण लगेच सावरून घेत म्हणाली, माय, येशाने तुम्हा सगळ्यांबद्दल लिहिलं होतं. तुला त्यांनी सांगितलं की तो सुखरूप आहे, त्याची चिंता करू नकोस. आणि तांबडी आजी ते ऐकून खिन्नपणे म्हणाली, लते, फार छान खोटं बोलतेस ग तू, पण तुझ्या माईला तू नाही फसवू शकणार ग. आणि लताने मान खाली घातली. 4 दिवस आम्ही सगळे आजीकडे राहिलो. त्यावेळी सोनी मावशी फार गप्प होती. कदाचित तिला हरीची आठवण येत असणार. मी ह्यावेळी आईबरोबर बेळगावला आले. जाताना आजीने लता मावशीला, माझ्या आईला, केशवदादाला नेहासाठी मुलगा बघायला सांगितलं. आमच्या सोनीचं असं झालं तर रघुचं दुसरंच. आमच्या रघुमामाचा आपल्या आईला काडीचा सुद्धा उपयोग नव्हता. सोनीचं एवढं प्रकरण झालं तरी रघु आपल्या दुकानात रमला होता. त्याचं म्हणावं तसं घरात लक्ष नव्हतं. तांबड्या आजीला कधीकधी वाटायचं, पूर्वी रघु नारायणाच्या दुकानात काजं बटणं लावत बसायचा, तेच बरं होतं. केशवने रघुला दुकान घालून दिलं, दुकानाला लागणारं सगळं सामान घेऊन दिलं. आता मुंज्यानं तरतरीच्या फॅशनचे कपडे शिवून दुकानात ठेवले. त्यामुळे रघुचं दुकान छान चालायला लागलं होतं. कापड्याचे ढीगच्या ढीग दुकानात साचत होते. त्यामुळे रघु, मुंजा, राघव, माधवला दुपारी घरी येऊन जेवायला फुरसत नव्हती. बिचारा मुंजा आपल्या दुखऱ्या लंगड्या पायानं म्हशीचं पायडल मारून थकून जात असे. रघुसुद्धा दिवस रात्र मुंजाबरोबर कपडे शिवत असे. आणि राघव, माधव कपड्यांना काजा करणं, इस्त्री करणं, बटणं लावणं अशी किरकोळ कामं करत असत. आधी सगळं व्यवस्थित चाललं होतं. नंतर रघुच्या हातात भरपूर पैसा खेळायला लागला आणि सोनीच्या प्रकरणानंतर रघु बदलला. तो 4-5 महिने नीट वागला होता. तांबड्या आजीला, मुंज्याला पैसे द्यायचा. आजीने रघुला सांगितलं होतं, दिवसभरात जी काही शिलाई येईल किंवा कपडे विकले जातील त्यातले अर्धे पैसे मुंज्याला आणि अर्धे पैसे रघुने घ्यायचे. अर्थात रघुचे पैसे आजीकडे जायचे, तरी आजी रघुला खर्चापुरते पैसे द्यायची. पण रघु त्या रोज मिळणाऱ्या पैशानं दारूच्या आहारी गेला. मुंजा, राघव, माधव दुकानात दिवसरात्र मेहनत करत, पण पैशाचा हिशोब मात्र रघुला बरोबर देत. रघुच्या दुकानात खूप काम असल्यामुळे मुंजा, रघु, राघव आणि माधवचं जेवण रूपा दुकानात घेऊन जायची. तिने आजीला जेवण आपण नेणार दुकानात हे सांगितलं होतं. रघुच्या दुकानाने रूपाच्या संसाराला चांगले दिवस आले होते. रूपाच्या हट्टामुळे तांबड्या आजीनं रघुचं दुपारचं जेवण रूपा नेते तर काही आपत्ती केली नव्हती. तांबडी आजी रघुच्या त्या माणसांनी भरलेल्या दुकानात आपल्या नेहाला, सोनीला कधी पाठवायची नाही. मुंज्याने दुकानाच्या आतल्या खोलीत 4 गाद्या घातल्या होत्या. दुपारी जेवण झालं की तिथेच मुंजा, राघव, माधव आणि रघु थोडा वेळ झोपून विश्रांती घेत. दुपारी रूपानं चहा आणल्यावर पुन्हा रघुचं दुकान उघडायचं. आजीसुद्धा कधी रघुच्या दुकानात जाऊन बसत नव्हती. तिथे जरा टेकल्यावर 10 कुमठेकरण तिच्याकडे गजाली करायला यायच्या. मग त्या चौकशी करायच्या, सोनीची चौकशी करायच्या, नेहाच्या लग्नाची चौकशी करायच्या, केशवची, लताची चौकशी करायच्या. मग तिथे चौकशी आणि चौकशीच सुरू राहायची. म्हणून आजी कधी रघुच्या दुकानात जायची नाही किंवा नेहा, सोनीला पाठवायची नाही. पण त्यामुळे झालं काय, त्यामुळे रघुला उघडं रान मिळालं. तो सकाळी नाश्ता पाणी करून मुंज्याबरोबर दुकानात यायचा, 1-2 तास काम करायचा आणि दुकान मुंज्यावर सोपवून सरळ दारूच्या गोत्यात जाऊन चांगला तर्र होऊन 12-1 वाजता दुकानात झोकांड्या खाती यायचा आणि सरळ आतल्या खोलीत जाऊन तोंडातनं दारूचे भपकारे सोडत गाढ झोपून जायचा. रूपानी जेवण आणलं की मुंजा रघुला कसं तरी उठवायचा, 4 घास त्याला जबरदस्तीनं खायला घालायचा. मग रघु पुन्हा घोरत पाडायचा. तो घरी जायच्या वेळेला मुंज्यानं उठवल्यावर उठत असे, पण ह्या वेळेपर्यंत रघुची दारू थोडी उतरलेली असे. तो मुंज्याबरोबर सरळ रूपाच्या घरी जाऊन
तिथे विहिरीवर 4 कळशा डोक्यावर ओतून उरली सुरली दारूची नशा उतरवून टाकायचा आणि मुंज्यानं दिलेले पैसे घेऊन सरळ आपल्या घरी निघून यायचा. घरी येताना मात्र रघु व्यवस्थित. तरी तांबड्या आजीच्या नाकातल्या ठासून भरलेल्या तपकिरीतूनही रघुच्या तोंडाला येणारा दारूचा वास आजीला बरोबर जाणवायचा. त्यावेळी ती स्वतःची समजूत घालत म्हणायची, दिवसभर मरमर काम केल्यावर घरी येताना त्यांनी थोडीशी घेतली तर रघुची काही चुकी नाही आणि मंज्या त्याला सांभाळायला आहेच की. याच भ्रमात ती रघुच्या तोंडाला येणाऱ्या दारूच्या वासाबद्दल काही विचारायची नाही. रघुसुद्धा रात्री आईला नीट पैसे देऊन व्यवस्थित झोपायचा. एकदा आजीने रूपाला नेहमी रघुच्या तोंडाला येणाऱ्या दारूच्या वासाबद्दल विचारलं तेव्हा काही नाही माय, ह्यांनीच रघुला थोडी दिली असं म्हणून रूपाने वेळ मारून नेली. वास्तविक मुंज्या आणि रूपाला रघुबद्दल आजीला सांगता आलं असतं, पण नंतर मुंज्याच रूपाला म्हणाला, तुला ठाऊक आहे रूपा, रघुचं दुकान सुरू झालं तेव्हा केवढ्या उमेदीनं त्याने दुकानाच्या प्रत्येक कामात भाग घेतला होता. पण नंतर आपला अबोल रघु कदाचित आपल्या सोनीच्या आयुष्याची होणारी फरफड बघू शकत नाही आहे. त्याला मी अनेकदा आतल्या खोलीत रडत बसलेलं पाहिलं आहे. आणि त्यानंतर तो हळूहळू दारूच्या आहारी गेलाय ग रूपा. हे बघ रूपा, आता आपणच आपल्या रघुला सांभाळायचं आणि तांबड्या मायला त्याबद्दल काहीही सांगायचं नाही आपण, एवढं मात्र लक्षात ठेव. आणि रूपानं स्तब्धपणे मान डोलावली. रघु एक मात्र करायचा. एखाद दिवशी घरी येताना तो काही खायला घेऊन यायचा आणि न बोलता तो खाऊ सोनीच्या हातात देऊन तो जेवायला बसायचा. तांबडी आजी रघुला आवडतात म्हणून मटणाची आमटी आणि वडे करून त्याला वाढायला बसायची. त्यावेळी रघु खाली मान घालून भराभरा जेवून उठायचा. त्यावेळी आजीला वाटायचं रघुने तिच्याशी थोडं तरी बोलावं, त्याला जे काही आवडतं ते काही खायला करून मागावं, निदान दुकानातल्या नेहमीच्या घडामोडी तरी तिला सांगाव्यात. पण रघु आपल्या आईशी काहीही न बोलता लगेच उठायचा आणि झोपायला निघून जायचा. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.